मुंबई गोवा महामार्गावर गॅस टँकरच्या अपघातांची मालिका सुरूच आहे। आठवड्याभरापूर्वी हातकंबा येथे एक गॅस टँकर पलटी झाला होता। त्यानंतर आज सकाळी दोन गॅस टँकर पलटी झालेले आहेत। एक निवळी येथे गॅस टँकर पलटी झालेला आहे आणि दुसरा हातकंबा येथे HP गॅस टँकर पलटी झालेला आहे। आपण सध्या हातकंबा या ठिकाणी आहोत आणि हातकंबा येथे गॅस टँकर पलटी होण्याची ही आठवड्याभरातील दुसरी घटना आहे आणि त्याचमुळे ग्रामस्थ जे आहेत ते इथले आक्रमक झालेले आहेत। त्यांनी मुंबई गोवा महामार्ग रोखून धरलेला आहे। त्यामुळे सध्या महामार्गाची वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प झालेली पाहायला मिळते। ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत इथले काही ग्रामस्थ आहेत। सर, तुमचं नाव काय आणि काय नेमकी इथली ही आठवड्यातली दुसरी घटना आहे, काय नेमक्या मागणी काय सांगाल? नमस्कार, मी सिद्धेश जेटार, हातकंबातील ग्रामस्थ। हे दरवेळेला घडणारी घटना आहे आणि प्रत्येक वेळेला ग्रामस्थांनीच काय ॲडजस्टमेंट करायची हे प्रशासनाने उत्तर द्यावं। गेल्या वर्षी आम्हाला पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासनाने मीटिंग घेऊन आम्हाला सांगितलं होतं की जी काही उपाययोजना आहे आम्ही लवकरात लवकर करू। अजूनही व्यवस्था केलेली नाही। याला जबाबदार कोण आणि प्रत्येक वेळेला होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण? जीव मुठीत घेऊन प्रवाशांना माणसांना राहायला ह्या गेल्या महिन्यापासून 4 अपघात झालेत। त्यात एक लोकलमधला, आमच्या पंचक्रोशीमधला, पालीमधला युवक मृत्यू पावलाय। त्यामुळे आमच्या प्रशासनाला अशी विनंती आहे, जो कोणी ठेकेदार आहे, प्रशासन आहे, त्यांनी इथे येऊन आमची जी काही मागणी आहे ती पूर्ण करावी। त्याच्यानंतर आम्ही जे काय आहे ते आम्ही लगेच रस्ता मोकळा करू। निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। कशा पद्धतीने ग्रामस्थांनी रास्ता रोको केलेला आहे ते आपण पाहतोय। आणखी देखील काही ग्रामस्थ आहेत, काय नेमकं सांगाल या संदर्भात? अपघाताचे दररोज उठसूट सकाळ संध्याकाळ दररोज अपघात होत असतात। अपघाताचं कारण एवढंच, महामार्गाचं काम चालू असतं, ते ठेकेदारांनी हे काम केलं आहे, हे 2 नंबर क्वालिटीचं, 3rd क्लास क्वालिटीचं काम केलं आहे। आणि ह्या रस्त्याच्या कामामुळे आम्हाला गाववाल्यांना खूप त्रास होतो। रात्री 2 वाजता, 4 वाजता, पहाटे 3 वाजता, पहाटे 5 वाजता किंवा 6 वाजता तासन दिवसातनं 2-3 असे अपघात होत असतात आणि याचा आम्हाला खूप गाववाल्यांना त्रास होतो। हीच आमची फक्त एवढीच मागणी आहे प्रशासनाला किंवा जे कोण प्रशासनाचे अधिकारी असतील त्यांना एवढीच मागणी आहे की हा रस्ता लवकरात लवकर व्हावा। कारण का आता आमच्या 15 दिवसानंतर गणपती बाप्पाचं आगमन होत आहे। त्यामुळे हे दररोजच्या ज्या गोष्टी आहेत ह्या बंद झाल्या आणि आमचा बाप्पा लवकरात लवकर व्यवस्थित घरी यावा, हीच मागणी आमची। निश्चित आपण जर पाहायला गेलो तर ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक इथले झालेले आहेत। आपल्यासोबत आणखी देखील काही ग्रामस्थ आहेत। आठवड्याभरातील हातकंबा येथे घडलेली ही दुसरी घटना आहे, त्यामुळे उद्रेक झालेला पाहायला मिळतोय। 100% गाववाल्यांचा, ग्रामस्थांचा उद्रेक होणारच। पाठोपाठ अपघात होत आहेत आणि तेही गॅस टँकरचे। आजच्या दिवसात 2 झाले, म्हणजे हा 1 तासात। एक हा इथं अपघात झाला हातकंबा हायस्कूलच्या इथं, दुसरा अपघात झाला निवळीमध्ये। परवा काही दिवसांपूर्वी हातकंबामध्ये गॅस टँकर एका घराच्या शेजारी पडून तो गॅस टँकर लिकेज झाला आणि तो लिकेज झाल्यानंतर अख्खा गाव आमचा, म्हणजे परिसरातील सगळी घरं रिकामी करून आमच्या इथल्या गावातल्या ग्रामस्थांनी पर्यायी व्यवस्था करून त्यांना राहण्याची, जोपर्यंत तो टँकर काढला नाही तोपर्यंत व्यवस्था केली। गाववाल्यांचं म्हणणं हे आहे की हा रस्त्याचा जो परिस्थिती आहे, मीही त्यांना अनेक वेळा सांगितलं, राष्ट्रीय महामार्गाचे जे ठेकेदार आहेत त्याच्याबरोबर आमचे अधिकारी आहेत त्यांनाही सांगितलं की हा इथं हातकंबा हायस्कूल आणि तिथं हातकंबा दर्गा इथं तुम्ही चांगलं प्रकारे नियोजन करा, कारण दोन्ही ठिकाणी चढाव आहेत, गाड्या मागे येत आहेत, अपघात होत आहेत। आता तुम्ही हा टँकर खाली बघितलं का, 4 टू व्हीलर खाली आहेत गाडीच्या। इथं असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था असणारं छोटंसं कॅन्टीन, म्हणजे आपली वडापाव गाडी, ती सुद्धा घेऊन हा गेला आहे। किती मोठी दुर्घटना आज घडली असती जर शाळेची सुट्टी झाली असती आणि विद्यार्थी समजा तिथं गाडीवर वडापाव खायला आलं ते। फक्त हे चित्र डोळ्यासमोर उभं करा की विद्यार्थी वडापाव किंवा ते खायला येत आहेत आणि अशा वेळेला अपघात झाला। आमचा म्हणजे ग्रामदैवताने आमच्या ह्या विद्यार्थ्यांना आणि गाववाल्यांना वाचवलं, शिक्षकांना वाचवलं, ग्रामस्थांना वाचवलं। कुठंतरी आमच्या ग्रामदैवताचा आमचा आशीर्वाद आहे, म्हणून आज आमच्या गावातले ग्रामस्थ इथं नेमकी मागणी काय? रास्ता रोको ग्रामस्थांची रास्ता रोको करण्यामागची मागणी एवढीच आहे। रास्ता रोको असं तुम्ही त्याला लगेच स्वरूप देऊ नका। कसं आहे, हे ग्रामस्थ त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी बसल्यात। फक्त त्यांची मागणी एवढीच आहे की हायवेचे जे रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी इथं यावं, त्यांनी याचं नियोजन करावं ह्या रस्त्याचं, कारण तिथे साईडनी काम चालू आहे। ते जर लवकर केलं असतं तर ही परिस्थिती उद्भवली नसती। नंबर 2, हा जो का गॅस टँकर त्यांच्या वारंवार अपघात होत आहेत, तर त्यांच्यामध्ये कुठंतरी त्या ट्रॅफिकमध्ये त्यांच्या याच्यात नियोजन करून त्या गाड्या सोडाव्यात। बघा ना, आता तुम्ही समोर बघा, दाखवा जरा त्यांच्या गाड्या कशा आहेत बघा। हे काय आहे, पाठोपाठ लाईनमध्ये गाड्या। ही काही वेळ आहे का आता ह्या गाड्या सोडायची? किमान एका गाडीमध्ये अंतर ठेवून त्या गाड्या पाठवा ना।
त्याच्यामुळे अपघात होत आहेत. निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर ठेकेदाराच्या गलथान कारभाराचा फटका इथे बसत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. जोपर्यंत ठेकेदार इथे येत नाही, इथलं नियोजन करत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे. राकेश गोडेकर, NDTV मराठी, हातकंबा, रत्नागिरी.